नमस्कार मंडळी. चमचमीत आणि झणझणीत अशी चवळीची उसळ खायची आहे. एकदम चव वाढवणारी तोंडाची आणि सोपे पद्धतीने. चला तर रेसिपी बघूया. त्यासाठी खोबरं आणि कांदा, हिरव्या मिरच्या, धणे छान परतवून घ्यायचे. मसाला व्यवस्थित परतला गेला की भाजीची चव नक्कीच दुप्पट वाढते. मसाला परतवत असताना यात 1 चम्मच तीळ पण घालायचे आणि थोडासा कढीपत्ता छान व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर घालायचे, तेही छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मसाला छान परतला गेला की तो मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला एक लसणाची गड्डी आणि आलं घ्यायचं आहे आणि तेही परतवायचं आहे. मसाला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. छान वाटला गेला की बारीक बघून घ्यायचं आहे. आपण रात्रभर भिजवलेली इथे चवळी घेतलेली आहे. चवळीचं छान पाणी निथरून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये आपण तेल टाकून जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे. मोहरी मस्त तडतडली की त्यात आपण वाटण केलेलं कांदा लसूण वाटण घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि पुन्हा एकदा छान मसाला परतून घ्यायचा आहे. आणि त्यात आपण घरगुती मसाले वापरणार आहोत. इथे लाल तिखट, हळद आणि काळा मसाला वापरलेला आहे. आपण आपल्या आवडीनुसारही मसाले वापरू शकतात, पण यांनी भाजीची चव खूप छान येते. मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आधीच टाकलं की मसाल्याला छान तरी येते. त्यात आपण पाणी निथरून घेतलेली चवळी टाकून घ्यायची आहे. चवळी छान मिक्स करून घ्यायची. आणि हो, सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे इथे आपण थंड पाणी वापरणार आहोत. थंड पाणी वापरलं की भाजीला तरी छान येते आणि भाजी छान मस्त एकजीव करून घ्यायची आहे. पाणी कमीच वापरायचं. कुकरला लवकर शिजते, त्याच्यामुळे पाणी कमी टाकलं तरी चालेल. आवडीनुसार कसुरी मेथी आणि 1 चम्मच साखर टाकायची आहे, जेणेकरून भाजीला छान गोड चव येते. आणि एकच शिट्टी काढून घ्यायची. ही बारीक चवळी आहे, 1 किंवा 2च शिट्टीमध्ये शिजून जाते. बघा, आपली भाजी रेडी आहे. अगदी तरीही थंड पाण्यामुळे छान आलेली आहे. भाजी एकदम चमचमीत झाली आहे. एकदा खाल तर बोटं चाकत राहाल, इतकी छान झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.